ताराऊ, आबा लई कौतिक वाटतंय बघा तुमचं ताराऊ. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून स्वराज्याच्या प्रेमापोटी ज्या तडफेने तुम्ही उभा राहिला सा ते बघून अभिमानाने छाती भरून आली बघा आमची. आबा हे स्वराज्य प्रेम आपल्या संस्कारातून तर लाभलंय आम्हास, पण आज जे झालं त्याबद्दल बहुत दुःख होतोय आम्हास. ज्याच्या अंगी मोठेपणा त्यालाच कठीण यातना. आमच्या जिजाऊ मासाहेब, आमचं शिवाजी महाराज यांनी बी लई यातना सहन केल्या तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं. आणि आमचं शंभूराज त्यांनी तर यातना देणाऱ्या मृत्यूला जिंकलं की हो. आणि आता तुम्ही. आणि हीच भोसल्यांची परंपरा पुढे चालवण्यासाठी मोहित्यांची ही लेख पदर खोचून पुढे सरसावली आबा. आता माघार नाही. म्हणूनच या हंबीररावांना आमच्या या खंबीर ताराचा लय अभिमान वाटतो. या बघा, मला एक सांगा ताराऊ, रागाच्या भरात त्या सय्यद खानाची मुंडी उडवायची शपथ घेतली सा, ती कशी पूर्ण करणार आहे सा? आबा तुम्हीच शिकवलत ना, शत्रूला जे वाटतं त्यापेक्षा वेगळा विचार करणं. आधी त्याच्यात एवढा आत्मविश्वास वाढवायचा की त्यातच त्याचा घात अटळ होईल अशा चाली रचणं. एकदम बराबर बोललास बघा. पर या वक्ताला वाईच काही करतायसा असं वाटत नाही ना बा? बोला तारा. आता त्या सय्यद खानाचा आत्मविश्वास बळावला असेल. त्याला सांगत असेल की विशाळगडाच्या पायथ्याशी कोणी येणार नाही, आमच्या बाजूनी कोणी उभं राहणार नाही. पण आम्ही सरळ गड उतरून त्याच्या समोर जाऊन त्याची गर्दन मारू. संताजीराव, धनाजीराव, आम्हाला तातडीने त्या सय्यद खानाची खबर मिळाली पाहिजे. हे बघा गाड्यांनो, पेट अवघड आहे. डोळ्यात तेल घालून आणि पायाला फिंगरी बांधून पन्हाळ्यापासून इशाळगडा पावतर मुघली डोकर सय्यद खानाला हुडकून काढायचा आहे. पर पल्ला लय लांबचा आहे. वय म्हणून समजांनी वेगवेगळं जायचं. गजापूर, घोडखिंड, आता पोटवाडीच्या जंगलात घात लावून बसला असेल पेन. आत्ताच्या आत्ता गड उतरा आणि तातडीनं माहिती काढा. निघा. बातमी आजच सांच्या आत मिळायला पाहिजे. पर मी काय म्हणतोय, खबर उद्याच्याला मिळाली तर काय डोंगर कोसळल वय? अरे मर्दा, राणी साहेबांचा शबूत आहे. सय्यद खानाची मुंडी मारायची आण आहे. आणि मराठ्यांचा शबूत कधी फुका जात नाही आणि जाणार बी नाही. तेव्हा तो सय्यद खान पाताळात जरी चढून बसला असला तरी त्याला तिथनं हुडकून समोर आणायची जिम्मेदारी आपली आहे. तेव्हा सांच्या आत त्या सय्यदचा ठाव ठिकाणा हुडकायचा. चला निघा बेगीनं. संताजीराव, त्या सय्यदची खबर मिळत राणी साहेब त्यांची आण कशी पुरी करणार? तो सय्यद बडा सरदार आहे. 5-10 हजाराची फौज घेऊन फिरतोय तो. हल्ला चढून बी सापडेल याचा काही नियम नाही बघा. पाय मोडलं माझं देवा. आई आया ग, एवढी मोठी जिम्मेदारी दिली तर मी ना, नाहीतर पालखी तरी द्यायची का नाही? ह्याला काय बादशाह म्हणायचा होय? आई कंबार डोबी गेल.
विशाळगड. रुक जाओ। अरे आता आणि कहाँ जा रही हो और कौन है साथ में? अरे बाबा, जन्माला मी एकलीच आले आणि आता देवदर्शनाला मी एकलीच चालली. हा खान चल. साहब की इजाजत के बगैर यहाँ से कोई गुजर नहीं सकता। अरे पर चलो किधर? चलो। चलो तर चलो, चालले एवढं आले चढून, आता तुम्ही एवढं मला उतरवणार? अरे देवा, काय र. आय 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 आय. ए बाबा नो, तुम्हाला आधीच सांगून ठेवते, एवढं मला उतरून खाली घेऊन आलायसा. परत जर कुठं वरती चढायचं म्हणून सांगाल तर मी चढणार नाही, सांगून ठेवते तुम्हाला आधीच. ह्यो कोण आता? एक औरत जंगल के रास्ते और वो भी अकेली, कहाँ जाने का इरादा है? विशाळगड. अरे बाबा, विशाळगडावर देवी आहे का नाही, तिची ओटी भरायची आहे. सोड मला, जाऊ दे. विशालगढ़ पर घेराबंदी है, हा पूछताछ किए बिना यहाँ से आगे कोई नहीं जाएगा. तलाशी लो. ए इथंच थांबायचा, मोर यायचं नाही. जे काय दाखवायचं ते म्या दाखवणार. होय तिकडं आला मोठा. झालं काय समाधान? हा हे बघा खान साहेब, मी मराठ्याची बाई असले ना तरी आता या वक्ताला बादशाच्या बाजूनं हाय. बादशानं त्यांच्या खाजगी कामासाठी मला नेमलंय बरं का. हा क्यों? हम मर्द सब मर गए हैं, जो बादशाह सलामत एक औरत जात से काम करवाने लगे हैं. ए दात काढून हसत्यात. काय रे ए खाना, तू काय तुझ्या बाच्या पोटाला जन्माला आलास वैर? हे बघ, काय काय कामं असतात का नाही, ती बाई माणसाला जमत्यात बघ. ते तुमच्यासारख्यांचं काम नसतंय. म्हणून बादशानं माझी नेमणूक केली आहे बरं का. हे बघ, तू आपल्यातला आहेस म्हणून तुला सांगते, ये इकडं. अरे ये. अरे बाबा, देवीची ओटी भरायचा बहाणा हाय. ते बघितलंस काय आहे ते? जर आहे हे तारा राणीसने घालायची जिम्मेदारी माझ्यावर दिली आहे बादशानं. एकदा का तारा राणी हे पिऊन तडपडून मेली का मग जे काही तुम्हाला राजाराम राजासनी पकडायचंय ना ते खुशाल पकडा. ये बघ, बादशाच्या खास माणसाला जर रोखलंस का नाही तर ते चिडकं म्हातारं काय करल माहितीये ना? हो हा ठीक है, मान ली तुम्हारी बात, तुम जा सकती हो, लेकिन कोई चालाकी नहीं. खान साहेब, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, बाईच्या पोटी जन्म घेऊन तिच्याच हातची भाकरी खाऊन बाईला कमी लेखायची गलती पुन्हा करायची नाही, सांगून ठेवती. कळतंय ना व म्या काय म्हणती ते? बाई नुसती बाई नसती तर ती तुमची माय असते. पुण्यांदा बाईला कमी लेखायची गलती करायची नाही, ध्यानात ठेवायचं. कळतंय ना व? अगर बादशाह की निशानी साथ ना होती तो तुझे यही शेर देता, औरत जात. राराऊ, ही आत्मविश्वास विनाशाला कारण असतो. या
रावण बी त्याच पै मातीत गेला बघा. अति आत्मविश्वास कधी कधी बुलंद माणसाला बी गाफील ठेवतो. होय आबा, आम्हाला सय्यद खानाला असंच गाफील ठेवायचंय. त्याचा आत्मविश्वास बळावला पाहिजे, असं काहीतरी करायला हवं. गवाच करून झालंय तुमचं ताराव. या गडावरनं त्या गडावर जी काय पळापळ केली सा नव तुम्ही, त्याच्यामुळं औरंग्याच्या छावणीतल्या प्रत्येकाला असं वाटतं या की राजाराम राजानी तुम्ही झालं त्यासनी. म्हणजे आबा, आता गनिमी कावा खेळायचा सही वक्त आलाय तर. कारण आम्ही घाबरलोय असा समज झालाय मोहली तळावर. सबब गनिम गाफील असणार. गनिमी कावा नुसता शबूत तोंडातनं काढला म्हणजे गनिमी कावा झाला असं नवं ताराव. तर कावा कधी साधायचा आणि गनिम कधी गारद करायचा हे कळायला पाहिजे. आलं का ध्यानामंदी? होय, गनिमाला वाटतं जे होणार ते न करता अनपेक्षितपणे वार करणे म्हणजे गनिमी कावा. वाऱ्याच्या गतीनं वार करणे, रण मारणे म्हणजे गनिमी कावा. सय्यदचं मुंडकं मारून आमची शपथ पुरी करायची आबा आम्हाला. एकदम बराबर बोललासा बघा ताराव. मी तुम्हासनी काय कावा खेळायचा आणि डाव कधी टाकायचा हे पुरतं समजलं या बघा. होय आबा, कळलंय आम्हाला, पुरतं कळलंय. त्या खानाच्या ध्यानात आणि मनात नसतानाही आम्ही अचानक त्याच्या समोर उभ्या राहणार. त्याला सांगणार, आम्ही या स्वराज्याच्या राणी सरकार, या स्वराज्याच्या नभांगणात कडाडणारी सौदामिनी तुझा काळ बनून तुझ्या समोर उभी आहे. आबा, थांबा. ए बाबानो, आता तुम्ही कशापायी अडवले बाबा? अहो कोण बाई तुम्ही? कुठून आला सा आणि आता कुणीकडे चाललंय? आता हाय का, देवदर्शनाला जाणाऱ्या आपल्या माणसासनी आपल्याच माणसाने अडवायचं? काय कामाचं बाई आहे सौराज्य? आता पावला पावलावर जर अडवायला लागला तर कसं काय होणार? अहो कामच आहे ते आमचं. पण आमच्या खेरीज अजून कुणी अडवलं का तुम्हाला? अडवलं की त्या बोरीच्या माळावर सय्यद खानानं, आणि आता इथं तुम्ही. सय्यद खान? औरंगजेबाच्या चाकरीतला सरदार आहे म्हण कुणी. भीमाबाई, तुम्ही आणि हिथं? होय, पर धनाजीराव, अहो भूत बघितल्याने दचकलायत कशापायी? एक डाव खरं भूत बघून आम्ही घाबरणार नाही, पण गेल्या काही दिवसात नियतीनं आम्हाला माणसातली एवढी भूत दावली तवा तुम्हाला इथं बघून आम्हाला धक्का बसलाय. पर भीमाबाई, तुम्ही तर बादशाच्या छावणीत होता ना, मग इथं कशा? अहो त्याचं काय आहे धनाजीराव? भीमाबाई, तुम्ही तर जानकीबाई साहेबांच्या खासगीत असता ना? मग राजपरिवाराबरोबर मुघलांच्या कैदेत तुम्ही पण आहात ना? तुम्ही इथे कशा? अहो हेच तर कसं बाय भीमाबाईचं. आमचं हे कसं बघून येसू मासाहेबांनी आमच्यावर एक कामगिरी सोपवली आहे. कामगिरी? अहो त्याचं काय आहे, येसू मासाहेबांनी जेव्हा कळलं का नाही
की राणीसाहेब पोटुशी आहेत तेव्हा त्यांनी एक योजना आखली. अव समद्यासनी चकवा देत देत मासाहेबांनी धाडलेली वटी घेऊन आली हितपातूर. असं पण आम्ही विशाळगडावर आहोत हे कसं कळलं तुम्हाला? अहो त्याचं काय आहे, म्या गेलती पन्हाळगडावर, तिथं कोणतरी बोललं की विशाळगडावर तुम्ही हायसा म्हणून. मग काय म्या निघाले की घोडखिंड, पांढरपाणी, गजापूर, अव समद पायपीट करत 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 हितपातूर आले. मग त्या सय्यद खानालाही बघितलं असेल तुम्ही? व्हायता अडवलं की त्यांनी, पण म्या घाबरती व्हय, मारणार होता मला. म्या बी त्याला सांगितलं आमच्या येसू मासाहेबांनी आमच्या जानकीबाईंच्या तब्येतीला उतार पडावा म्हणून गडावरच्या देवीला वटी भरण्यासाठी दिलेली आहे आणि ह्याला बादशाहनं बी मंजुरी दिली आहे. तवा तो नरमला. बरं, ही ओटी बघून तुम्हाला त्या सय्यद खानाने जाऊ दिलं? तर व अव ही भीमाचं कसं बसायतीये, कित्येक जणांना गुंगारा देत देत आलेली आहे. तिथं त्या खानाचं काय हवं. असं बी हे सगळे मोगल खुळ्यांची जत्राच आहे बघा. डोसक तिकडं उत्तरेत ठेवून आली आहे आणि ही तर पगडी घालून फुशारक्या मारताय. वय मार्ग सापडला. आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे या इथे आहे त्या सय्यद अब्दुल्ला खानाची छावणी. अंदाजे छावणीच्या अवतीभवती 5,000ची फौज आहे आणि 3 ते 4,000ची फौज आजूबाजूच्या मुलुखात फिरती आहे. हा सय्यद बडी फौज घेऊन फिरतोय. त्याच्याशी थेट युद्ध करणं साधणार नाही. गनिमी काव्याचा वापर करून त्याच्यावर झडप घालावी लागेल. गनिमी काव्याचीच मसला टाकली आम्ही. या इकडून डाव्या अंगाने धनाजीराव 300 मावळ्यांची फौज, या इकडून उजव्या अंगाने संताजीराव 300 मावळ्यांची फौज घेऊन करवंदीच्या जाळ्यामध्ये लपून बसतील आणि इकडून मागून खासे छत्रपती 400 झुंजार मर्दांच्या घेऱ्यात पिछाडी सांभाळतील. पण राणी साहेब, राजांचं रक्षण गरजेचं. तेव्हा आम्ही त्यांच्या साथीला त्यांच्या बरोबर थांबतो. आमची आघाडी शंकराजींवर सोपू. नाही धनाजीराव, जर काही विपरीत घडलंच तर खासे छत्रपती 400 चिवट रणमर्दांच्या कडेकोट बंदोबस्तात लगेचच विशाळगडाच्या घेऱ्यात धावतील. छत्रपतींचे रक्षण महत्वाचे, म्हणूनच त्यांना आम्ही पिछाडीवर ठेवलंय. 812 बसलाच मांडली सभा राणी साहेब. आता मोहरला मनसुबा. ही ओटी घेऊन आम्ही तडक त्या सय्यद अब्दुल्ला खानाच्या छावणीत जाणार त्याला भेटायला. एकट्या, साथीला फक्त खंडोजी. राणी साहेब, यात धोका संभवतो. होय राजे, हे त्या खानालाही अनपेक्षित असणार. आणि तसं काही बाकावक्त आलाच तर थोरल्या छत्रपतींचे हे शस्त्र आमचं रक्षण करेल. आतापर्यंत त्या गनिमांनी मराठी वाघांचा पंजा बघितला, आता ते भोसल्यांच्या वाघिणीचा पंजा बघतील. त्या सय्यद खानाला फाडून त्याचं मुंडकं छाटून आणू आम्ही.
खंडोजीराव रणवाद्य वाजवतील. संताजीराव आणि धनाजीराव छावणीवर जबर हल्ला चढवतील. सय्यद खान पडल्याचे कळताच मुघली फौज पळत सुटेल आणि मग लांडगे तोड. याद राखा, रक्ताचे पाठ व्हायले पाहिजेत.